सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. In the first lecture, our chapter is current electricity. Beta feel the difference. Previous chapter was electrostatics. किंवा it was also called as static electricity. तिथेही इलेक्ट्रिसिटी होती परंतु स्टॅटिक, बिकॉज ऑफ स्टॅटिक चार्जेस, द चार्जेस अँड देअर प्रॉपर्टीज विच वर अट्रॅक्टिंग अँड रिपेलिंग. हा जो चॅप्टर आपला सुरू झाला, इथे करंट पळणारे म्हणण्यापेक्षा चार्जेस पळणारे, करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. किर्चॉफ काकांचे दोन नियम आपण पाहिले, एक केसीएल अँड एक केव्हीएल. केसीएल म्हणजे काय? ऍट एनी जंक्शन करंट इज झिरो, म्हणजे इनकमिंग करंट विल बी आउटगोईंग करंट्स. आणि केव्हीएल किर्चॉफ काकांचा व्होल्टेज लॉ काय सांगतो? की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, that incoming energy is outgoing energy. That's why sum of the EMFs and potential differences across any closed loop, बंद लूप मध्ये it is zero. Sign convention we are done. एकदम बेसिक क्वेश्चन्स आहेत बेटा. यू कॅन सी फाइंड VP मायनस VQ. सो बेटा पहिला क्वेश्चन आहे की V पोटेन्शियल ऍट P मायनस पोटेन्शियल ऍट Q. पोटेन्शियल ऍट P मायनस पोटेन्शियल ऍट Q काढा. यू आर सीइंग द ब्रँच ओव्हर हियर. छोटीशी ब्रँच दिसते तुम्हाला. बेटा यू आर ऑब्झर्विंग एक एम्पियर करंट ह्या P2Q चाललाय. एक एम्पियर करंट P2Q चालला. तर बेटा आपण करंटच्या दिशेने चाललो. करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, आणि चार्ज पळतो कसा? हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल, आहे की नाही? वरून खाली, असं लक्षात ठेवा, हायर टू लोअर. सो ऑब्विस आहे बेटा, जर करंट ह्या डायरेक्शन मध्ये चालला म्हणजे चार्जेस ह्या डायरेक्शन मध्ये पळतायत, म्हणजेच दिस विल बी ऍट हायर पोटेन्शियल आणि दिस क्यू विल बी ऍट दी लोअर पोटेन्शियल. क्लिअर आहे? मग आता तुम्ही P2Q हे डिफरन्स तुम्ही काढताय, म्हणजे हाय टू लो तुम्ही काढताय. मग समजा हाय इज 5, लो इज 2, 5 मधून 2 गेले, आन्सर विल बी पॉझिटिव्ह. आन्सर विल बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह सबट्रॅक्ट करा. सो टुचुक खाली उरला सी आणि डी ऑप्शन. पहिली गोष्ट इलिमिनेट करा, निगेटिव्ह वाले काढून टाका. ठीक आहे, चलो. सो बेटा हे दोन ऑप्शन उरले. आता साइन कन्व्हेन्शन लावा. मला सांग, ह्या ब्रँच मध्ये जी एनर्जी खर्च होणार आहे, हे रजिस्टर आहे ना, रजिस्टर, बल्ब, फॅन, ट्यूब, आहे की नाही? काहीतरी एनर्जी खर्च होणार इथं. तर ती एनर्जी काय असते बेटा? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, V इज इक्वल टू IR. आय किती आहे? 1 एम्पियर. आर रेजिस्टन्स किती आहे? 5. 1 गुणिले 5, आन्सर इज 5. आन्सर इज 5. आणि कसं? पॉझिटिव्ह. सो दिस इज दी करेक्ट आन्सर. स्क्रीनशॉट घ्या. So beta, we have second question. Find VP minus VQ. Potential at P was a potential at Q. Same are the options. Bala mala sang. How can options be same beta? I have to change the options. So beta, this is the question over here. VP minus VQ काढा. Look at the branch. Branch मध्ये पहा. Current कुठे चाललाय? Q to P. Current कुठे चाललाय? Q to P. म्हणजेच higher to lower. म्हणजेच this Q is at higher level. This P is at lower level. लो ला 2 घे, हायला 5 घे, एक एक्झाम्पल म्हणून. बरोबर का नाही? काय काढा म्हणतायत? VP मायनस VQ. दिस मायनस दिस, लोअर मायनस हायर, दोनातनं 5 वजा केले, आन्सर निगेटिव्ह येईल ना बेटा? फॉरगेट अबाउट द व्हॅल्यूज, आन्सर निगेटिव्ह येईल ना? सो पॉझिटिव्ह सबट्रॅक्ट करा एकदा. डिश क्या पॉझिटिव्ह ऑप्शन इलिमिनेट करा, आन्सर विल बी निगेटिव्ह. किती निगेटिव्ह बेटा? बघ, करंट चाललाय 2, रेजिस्टन्स आहे 5, 2 पंचे 10, minus 10 will be answer. Minus 10 volt will be the answer. Getting? Take the screenshot. Beta, look at this third MCQ. Find VA minus VB. Please concentrate. की बेटा ही जी ब्रँच मला दिसतीये, ही A to B ही जी ब्रँच मला दिसतीये, याच्यामध्ये ना बेटा एक सेल आहे की जो 10 व्होल्टचा आहे की नाही? मग आता तुम्हाला बॅटरी कशी असते माहिती आहे? प्लस आणि मायनस टर्मिनल. बाळा, ही बॅटरी एनर्जी देणार आहे, ही एनर्जी देणार आहे, ही चार्जला पळवणार आहे, चार्ज देणार नाहीये. बॅटरी कधीही चार्ज देत नाही. कृपया हे एक वाक्य लिहून घ्या, लिहा कुठेतरी. बॅटरी चार्ज देत नाही, बॅटरी असलेल्या चार्जला पळवते. त्या वायरमध्ये जे चार्जेस असतील त्यांना
पळवते बेटा हायर टू लोअर, ते मला म्हणतात फाइंड VA मायनस VB. ओके सर, पोटेन्शियल ऍट A मायनस पोटेन्शियल ऍट B. बेटा प्लीज लक्ष दे, इथून 2 एम्पियर करंट चालला. ओके सर, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये, करंट चालला पण त्याला जोडीदार कोण आहे? रेजिस्टन्स. नवरा बायकोची जोडी असते बेटा, करंट आणि रेजिस्टन्स. ओहम काकाने लावून दिलेली आहे ती, नाही का? ओहम काकाने बना दी जोडी ऑफ करंट अँड रेजिस्टर. सो करंट एकटा काही करू शकत नाही, त्याला जोडीदार त्याची बायको म्हणजेच रेजिस्टन्स पाहिजे, असं नेहमी लक्षात ठेवा. सो करंट करंट and its direction असं म्हणतो मी. Current and its direction does not make any difference alone असं लिहितो मी. ठीक आहे ना बेटा? सो करंट अलोन, एकटा काही कामाचा नाहीये तो. सो फोकस ऑन द सेल ओनली. तर बेटा ह्या सेलचं पोटेन्शियल आहे प्लस टू मायनस. सो लुक ओव्हर हिअर की 10 व्होल्ट आहे, हे सिम्पली वायर आहे बेटा, म्हणजे ए विल बी ऍट 10 व्होल्ट पोटेन्शियल. कम ऑन, ए विल बी ऍट, बघ ना हे पोटेन्शियल 10 व्होल्ट मायनस म्हणजे बघ ना 10, हा 10, आता हा 0 असला पाहिजे ना बेटा. ओव्हर हिअर इट हॅज टू बी 0, म्हणून तर बॅटरीची एनर्जी 10 व्होल्ट आहे. ओव्हर हिअर 10 व्होल्ट, ओव्हर हिअर देर इज नो रेजिस्टर, सो 0 व्होल्ट. क्लिअर आहे बेटा? VA मायनस VB, 10 वजा 0, आन्सर विल बी प्लस 10. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? वन अनदर पॉइंट you have to note, whenever a battery is given, whenever a battery, समजा बॅटरी इज 1.2 व्होल्ट, किती आहे बाळा? 1.2 व्होल्ट. सो हायर मायनस लोअर असं करता तुम्ही. सो प्लस आणि हा मायनस टर्मिनल चा अर्थ असा आहे बेटा, धिस पॉइंट मस्ट बी ऍट 1.2 व्होल्ट आणि धिस पॉइंट मस्ट बी ऍट 0 व्होल्ट, सो दॅट द डिफरन्स विल बी 1.2 मायनस 0. गेटिंग? सपोज टेल मी 1.2 व्होल्टची बॅटरी आहे अँड धिस इज ऍट 2.4 व्होल्ट पोटेन्शियल. डिफरंट केसेस आय एम डुईंग बेटा. जर का हा 2.4 व्होल्ट आहे, हा बॅटरी माझी फिक्स आहे 1.2 व्होल्टची, पण पोटेन्शियल ऍट धिस पॉइंट इज 2.4 व्होल्ट. मग आता बघ ना, प्लस म्हणजे हे दिस इज ऍट द हायर पोटेन्शियल, मायनस म्हणजे दिस पॉइंट इज ऍट द लोअर पोटेन्शियल, मध्ये काहीच नाही ना रजिस्टर. मग बेटा हा 2.4 आहे, बॅटरी 1.2 ची आहे, तर इथे किती असलं पाहिजे? 1.2 व्होल्ट. बेटा येस ऑर नो? इथे किती असलं पाहिजे? 1.2 व्होल्ट. बघ ना, 2.4 मधून 1.2 गेले, आन्सर विल बी 1.2. समजा धिस पॉइंट इज ऍट 0 व्होल्ट पोटेन्शियल. समजा तुम्ही हा 0 व्होल्टला घेतला, किंवा काही न्यूमेरिकल सोडवताना अशा पद्धतीची मजा येणार आहे. समजा हा 0 व्होल्टला आहे, माझी बॅटरी 1.2 व्होल्टची आहे बरं का, तर आन्सर हॅज टू बी 1.2 ना, हायर मायनस लोअर. आन्सर हॅज टू बी 1.2 हायर मायनस लोअर. सो दिस इज ऍट हायर, दिस इज ऍट लोअर. मग हाच 0 आहे, तर मला 1.2 आन्सर येण्यासाठी याला अजून लो करावं लागेल, म्हणजे मायनस 1.2 व्होल्ट करावं लागेल बेटा. प्लीज अंडरस्टँड. आर यू गेटिंग? समजा मी अजून एक केस घेतो, दिस इज ऍट मायनस 5 व्होल्ट. लास्ट केस, काही पण उत्तर घे. समजा दिस पॉइंट इज ऍट मायनस 5 व्होल्ट, पण बॅटरी तर 1.2 व्होल्टची आहे. हायर मायनस लोअर, आन्सर मस्ट बी 1.2. आर यू गेटिंग ना बेटा? हायर मायनस लोअर, आन्सर हॅज टू बी 1.2 व्होल्ट. मग जो हायर आहे तो जर मायनस 5 व्होल्ट असेल, मायनस लोअर मला माहित नाही एक्स असं म्हणतो मी, तर इट विल बी 1.2. गेटिंग ना बेटा? मायनस 5, सो इट विल बी एक्स. हा मायनस एक्स पलीकडे जाईल ना बेटा, हा मायनस एक्स पलीकडे जाईल इथली तुम्ही. हा प्लस एक्स होईल. इथं कोण आहे? मायनस 5, तो 1.2 अलीकडे येईल आणि मायनस 1.2. बेटा गेटिंग? आता मायनस 5 आणि मायनस 1.2 काय झालं? 5 आणि 1 6.2, सो मायनस 6.2 व्होल्ट. सो हिअर मायनस 6.2 व्होल्ट has to be the potential, so that higher minus lower, answer will be 1.2. So beta once again fourth question, find VA minus VB potential of A minus potential of B. करंट चालला परंतु त्याला जोडीदार रेजिस्टर नाहीये, त्याचा विषय सोडून द्या, तो काही करू शकत नाही. देर विल बी नो खर्चा ऑफ द एनर्जी. सो प्लस अँड मायनस 10 व्होल्टची बॅटरी आहे, सो हिअर विल बी 10 व्होल्ट, हिअर विल बी 0 व्होल्ट. 10 minus 0, answer will be plus 10 only, irrespective of the current.
ठीक आहे. विल सी इंटरेस्टिंग क्वेश्चन्स नाउ. सो बाळा, लुक ॲट दी फिफ्थ क्वेश्चन. एक सर्किट डायग्राम त्यांनी दिली आपल्याला आणि विच इज करेक्ट. टचुक 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 ABCD विच इज करेक्ट. चला व्हेरीफाय करू आता आपण. आपल्याला नियम माहिती आहे. ऑप्शन ए ला टॅकल करू आपण. ऍप्सिलॉन 2 म्हणजे ही सेकंड बॅटरी बरं का. ऍप्सिलॉन 2 बेटा लक्ष दे. ऍप्सिलॉन 2 मायनस I2R2 म्हणजे ते कसं कसं ट्रेस केलं त्यांनी. रस्ता कसा ट्रेस केला बघ. I2R2. अच्छा हा I2R2. हा आता लक्ष दे बेटा. ऍप्सिलॉन 2 घेतलाय पॉझिटिव्ह. बेटा प्लीज सेलला घेतलंय पॉझिटिव्ह. बघ ना त्या साईन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्यांनी कसं ट्रेस केलं, कसा रस्ता चूज केला बघ ना. टुवर्ड्स लेफ्ट का टुवर्ड्स राईट. बेटा लक्ष दे. त्यांनी ऍप्सिलॉन 2 ला प्लस साईन दिलंय. काय साईन दिलं? प्लस. सेलला प्लस साईन आहे. सेलच्या बाबतीत मिनिंग दिला होता मी सिम्बॉल लिहून. बेटा ऍज फार एज सेल इज कन्सर्न, तुम्ही तुम्ही इकडनं इकडे चालले म्हणजे हाय टू लो आहे बघ. प्लस टू मायनस. तुम्ही जर असे चालले ह्या डायरेक्शन मध्ये म्हणजे तुम्ही प्लस टू मायनस चालले. प्रगतीकडून अधोगतीकडे चालले. निगेटिव्ह साईन विल बी देअर. इथे बघ प्लस साईन ऍप्सिलॉन 2 ला म्हणजे इकडनं इकडे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललो असं आहे. क्लिअर आहे. ऍप्सिलॉन 2. बर. पुढे I2R2 चा गुणाकार होईल परंतु हा प्लस असेल की मायनस. बेटा लक्ष दे. आता आपण करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो. प्लीज लुक ओव्हर हिअर. आपण करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो म्हणजे आपण हाय टू लो चाललो. करंट डायरेक्शन मध्ये हाय टू लो चाललो. वन्स अगेन दिस विल बी निगेटिव्ह. सो मायनस I2R2. आता आपण पुढे आलो बेटा. हिअर इज मायनस ऍप्सिलॉन 1 म्हणजे इथं घुसायचं आपल्याला. हे बघ आत घुसलो. करंट एकटा काही करू शकत नाही. रेजिस्टर्स नाहीये. लुक ओव्हर दिस बॅटरी. प्लस टू मायनस. आपण चाललो हाय टू लो म्हणजे मायनस ऍप्सिलॉन 1. येस सर इथपर्यंत बरोबर आहे. लास्ट मायनस R1. बेटा हा I1 करंट आहे. सो ऑब्व्हियसली हा जो R1 आहे यातनं सुद्धा कोण घुसलेला असणार आहे इथं? I1. अरे बेटा येस ऑर नो. ह्या ब्रँच मध्ये I1. सो I1 R1. आता आपण करंटच्या पुढे करंट येतोय ना. आजा आजा. सो लो टू हाय. करंटच्या अपोजिट चाललो ना आपण. करंटच्या अपोजिट चाललो म्हणजे काय. लो टू हाय. करंटच्या डायरेक्शन मध्ये जाता म्हणजे हाय टू लो. इथं उलट आहे. आपण चाललोय असं आणि करंट येतोय म्हणजे आपण अपोजिट चाललो म्हणून प्लस साईन टाका. लो टू हाय चाललो. सो प्लस I1 R1 विल बी द करेक्ट. परंतु इथं हाय मायनस साईन आहे. सो त्यामुळं ए ऑप्शन सुखी झाला. हेडिंग तो उडाला. चलो लुक ॲट बी ऑप्शन. लुक ॲट बी ऑप्शन. देर इज मायनस एप्सिलॉन 2. ऍप्सिलॉन 2 कुठे आहे? हे बघ मायनस ऍप्सिलॉन 2. मायनस साईन आहे म्हणजे हायर टू लोअर म्हणजे आपण असं चाललो आता. और पाथ इज दिस. दिस टाइम अराउंड और पाथ इज दिस कारण की मायनस साईन आहे. बर मायनस ऍप्सिलॉन. पुढे दिसतंय मायनस I1 अधिक I2. बेटा I1 I2 ची बेरीज कधी होणार आहे? हे बघ ना. इकडनं ह्या बॅटरीत I1 आला. इकडनं I2 आला. दोन वायर आपण जोडल्या टुचूक. सो I1 आणि I2 ची बेरीज होईल ना. क्लिअर बेटा. I1 आणि I2 ची बेरीज होईल आणि या सर्किट मध्ये काय फ्लो होईल बेटा. I1 प्लस I2. इथं आल्याच्या नंतर हा I1 अधिक I2 आहे. इकडे घुसला I1 खाली घुसला I2. प्लीज अंडरस्टँड दिस. क्लिअर आहे बेटा. सो दिस इज अकॉर्डिंग टू KCL. चला लक्ष द्या. आपला पाथ आहे असं चाललो आपण हाय टू लो मायनस ऍप्सिलॉन 2. हे बघ मायनस ऍप्सिलॉन 2. ओके. बरं पुढे बेरीज आहे म्हणजे ऑब्विसली वरती चाललो आपण. अरे सॉरी मी इथं कसं काय एरो दाखवू शकतो. हा आपला रस्ता आहे ना टुचुक टुचुक. आपण असं चाललो. बेटा आपण असं चाललोय तर I1 अधिक I2 हा करंट गुणिले रेजिस्टन्स प्लस का मायनस. बघ करंट येतोय असा आणि आपण तर असे चाललोय. करंटच्या अपोजिट म्हणजे लो टू हाय प्लस साईन. करंटच्या अपोजिट प्लस साईन. सो बेटा प्लस I1 अधिक I2 हा करंट गुणिले रेजिस्टन्स. ठीक आहे. एवढी एनर्जी इथं खर्च होईल. बर इथं मायनस साईन आहे. उडाला हा ऑप्शन. ऍक्च्युली इट शुड हॅव बीन प्लस. इट शुड हॅव बीन प्लस. कळलं बेटा. हा पण ऑप्शन उडाला. पुढे जाण्याची गरज नाही. चला तिसरा ऑप्शन. ऍप्सिलॉन 1 ला प्लस साईन आहे. ह्या बॅटरीला प्लस साईन आहे. चा अर्थ काय बेटा. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. अरे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं जर चाललो म्हणजे काय होईल. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर मगाशी आम्हाला शिकवलं की प्लस टू मायनस बॅटरी असेल तर हायर टू लोअर अँसर विल बी पॉझिटिव्ह. परंतु बेटा इथं रेजिस्टन्स आहे ना. इथं क्लोज लूप आहे. इथं ब्रँच थोडी आहे. इथं क्लोज लूप आहे.
सो बेटा डू नॉट फॉरगेट अबाउट इट. प्लस आहे म्हणजे आपला पाथ हा असा आहे. गेटिंग ना बेटा, आपला पाथ हा असा आहे. सो प्लस एप्सिलॉन 1. ओके सर. आता पुढे I1 अधिक R2. I1 आहे हा. I1 अधिक I2 म्हणजे इथं. आलं का लक्षात? बेरीज म्हणजे इथं. आता बेटा I1 अधिक I2 आणि इथं रेजिस्टन्स R या दोघांचा गुणाकार होईल. परंतु आपण चाललोय असा पाथ आहे आपला. ह्यावेळेस असा पाथ आहे आपला. सो बेटा हे तर करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो ना आपण. म्हणजे आपण हाय टू लो चाललो. देर विल बी ड्रॉप. ओके, निगेटिव्ह साईन. करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो ना, देर विल बी ड्रॉप. सो निगेटिव्ह साईन. सो बेटा मायनस I1 अधिक I2 इंटू R. झालं? मग आता इथपर्यंत बरोबर आहे. ओके सर. पुढे प्लस I1 R1 म्हणजे पुन्हा इथं आत घुसलोय आपण. लक्ष दे. I1 R1 म्हणजे एकटा I1 ना इथं आत घुसलोय असं त्याचा अर्थ आहे. त्यांनी ही रूप घेतली आहे. बर बेटा पुन्हा करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो आपण. लुक ओव्हर हिअर. आपला जो पाथ आहे करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे हाय टू लो देर विल बी मायनस साइन. मायनस I1 R1 विल बी 0. परंतु इथं प्लस आहे हा पण उडाला म्हणजे डी ऑप्शन इज करेक्ट. डी ऑप्शन इज करेक्ट. बट सर एक्सप्लेन. सर एक्सप्लेन. सो बेटा डी ऑप्शन कसा बरोबर येतो बघा आता. प्लस एप्सिलॉन 1. आता हे पुसतो मी हा. प्लस एप्सिलॉन 1. प्लस एप्सिलॉन 1. कुठे हे बघ ही बॅटरी. प्लस आहे म्हणजे माझा रस्ता कसा आहे बेटा? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ओके, हा पाथ. पुढे बघ I1 अधिक I2 इंटू R हा प्रोडक्ट निगेटिव्ह आहे. बर I1 अधिक I2 म्हणजे ऑब्व्हियसली आपला पाथ हा असा असणार आहे आता पुन्हा. येस ऑर नो बेटा? आणि बघ असा ही लूप आहे आपली. ही लूप आहे. गेटिंग? चला ह्या लूप मध्ये उत्तर बरोबर होते का बघ, लक्ष दे. I1 अधिक I2 इंटू R करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे निगेटिव्ह. येस सर. हे बघ ना प्लस एप्सिलॉन 1 करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे देर विल ड्रॉप निगेटिव्ह I1 अधिक I2 इंटू R निगेटिव्ह कारण करंटच्या डायरेक्शन मध्ये. पुढे आलो बेटा आपण. इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. आणि शेवटी मायनस I1 R1. बघ ना पुन्हा इथं घुसलो. मायनस I1 R1 answer will be 0. So this was correct answer. बेटा 6th one स्क्रीनशॉट घ्या एकदा क्वेश्चनचा. स्क्रीनशॉट घ्या. In the part of circuit shown potential difference between G and H will be G वजा H potential difference काय असेल? सो बेटा इथे 1 एम्पियर करंट चाललाय, इथं 3 एम्पियर करंट चाललाय. हे जे दिसतंय मला बेटा लक्ष दे, हे क्लोज लूप आहे. फक्त त्यांनी इनकम्प्लीट दाखवली आहे. बट हे ऍक्च्युली सगळं सर्किट कम्प्लीट आहे. कम्प्लीट असल्याशिवाय किर्चॉफ काकांचे लॉ तुम्ही वापरू शकत नाही. आय रिपीट, सर्किट लूप कम्प्लीट असल्याशिवाय नियम चालणार नाही. ओके, सो बेटा असं समजू नको की हे ओपन ब्रँच हे ऍक्च्युली ओपन सर्किट आहे. आता याच्यामध्ये 2 एम्पियर करंट चालला ह्या रेजिस्टर मधून. ओके सर. इथे बघ ही बॅटरी. ओके सर. 2 ओहम इथून सुद्धा करंट किती जाणार? 2 एम्पियर. हे बघ ना ह्या डायरेक्शन मध्ये. क्लिअर आहे बेटा? सो 2 एम्पियर करंट इथून सुद्धा जाईल. परंतु मला इथे हा 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 ओके लेटेस्ट सी बेटा लक्ष दे. इथे ही प्लस 5 व्होल्ट बॅटरी आहे. अच्छा, मग आता क्या किया जाए सर? हिअर आय एम सीइंग इकडे 1 एम्पियर करंट चालला, इकडं 3 एम्पियर करंट चालला. बेटा म्हणजे हे जंक्शन आहे. आता मला सांग एका वायर मधनं इकडे 1 गेला, इकडे 3 गेला म्हणजे 4 आलेला असेल ना. KCL 4 आला असेल ना, तेव्हा तो 1 वरती आणि 3 खाली गेला. सो बेटा ऑब्विसली 4 एम्पियर करंट आला, मग 1 वर गेला 3 खाली. अच्छा, हे 1 ओहम बेटा याच्यामध्ये किती मला सांग. इकडं 4 एम्पियर गेलेला आहे बरं का. 4 एम्पियर गेलेला आहे. इकडनं 2 एम्पियर आला. आता हे बघा 2 आला आणि 4 गेला. असं तर शक्य आहे. म्हणजे 2 ला 2 भेटला पाहिजे ना, तेव्हा 2 आणि 2 4 येतील, भेटतील आणि मग पुढे जातील. राईट? सो खालून 2 एम्पियर आला पाहिजे. जमला केसीएल ऍट दिस जंक्शन. हा 2 एम्पियर आला, इकडनं 2 आणि 2 4 झाले आणि इकडे गेले. गेलेले 4 1 वर आणि 1 3 खाली. ठीक आहे? हा झाला केसीएल. आता केव्हीएल. व्ही ऍट जी. बघा लक्ष दे मी कसा अप्लाय करतो बेटा. हे बघ व्ही ऍट जी. इकडून निघालो मी. मी आता करंटच्या डायरेक्शन मध्ये निघालोय. म्हणजे मी हाय टू लो निघालोय बेटा. मी आता खर्च करायला निघालोय. देर विल बी मायनस साइन. हेडिंग 4 गुणिले 2. येस ऑर नो बेटा? I इंटू आर. 2 गुणिले 4. बरं पुढे आलो मी. पुन्हा मला बॅटरी भेटली. हा जरा दिलासा भेटला. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे मी एनर्जी गेन करणार ना आता. लो टू हाय. ही 3 व्होल्ट एनर्जी मी गेन केली. हा व्होल्ट काढतो. +3 झालं. ठीक आहे. आता पुढं पुन्हा पुढे चाललो मी.
मी करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो. बघ ना, म्हणजे मी खर्च करायला चाललोय त्या रेजिस्टरला काहीतरी, राईट? म्हणजे वजा करणार मी, 2 गुणिले 2 वजा करणार मी. ओके बेटा. आय इंटू आर 2 गुणिले. आता पुन्हा बघ खाली चाललो मी, खाली चाललोय आणि करंट वर येतोय. अच्छा, मी खुश झालो. कशामुळं? आय विल बी गेनिंग, कारण करंटच्या अपोजिट आहे. आय इंटू आर 1 इंटू 2 प्लसचं साईन दे. 1 इंटू 2 विल बी पोटेन्शियल ॲट एच असं म्हणू आपण. गेटिंग ॲट दिस पॉइंट. सो ही सगळी स्टोरी इक्वेशन इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट एच. चला सोडवा याला. मग आता व्ही ॲट जी वजा बेचोक 8 अधिक हा 3 वजा बेदुने 4 अधिक 1 गुणिले 2 2 विल बी व्हीएच. सो बच्चा व्हीजी आता हे सोडव ना, काय होईल? 3 आणि 2 5, 5 मधून 4 गेला 1 मायनस 8 अधिक 1 -7 विल बी व्हीएच. सो बेटा व्ही ॲट जी मायनस व्ही ॲट एच विचारले त्यांनी. हा जो -7 आहे पुढे जाऊन +7 होईल. सो धिस विल बी द करेक्ट आन्सर. चला स्क्रीनशॉट घेतला बेटा. बेटा लुक ॲट 7th क्वेश्चन जेईई मेन्स 2015. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. खैचिक झालं. आता लक्ष दे. सो हिअर 3 ओहम ओके सर, 6 व्होल्ट बॅटरी 2 1 ओहम इथं करंट किती? ठीक आहे बेटा. ह्या अशा सर्किट्स मध्ये काय करायचं? बॅटरी मधनं करंट दाखवा. कसं दाखवायचं सर? जसं दाखवायचं तसं दाखव. अरे बापरे, विद्यार्थी आन्सर सी. ठीक आहे, बघू आता बेटा लक्ष दे. काय कर बेटा, आपल्याला सोपं काय वाटलं हे बघ. ही एक लूप आहे, ही एक लूप आहे. आपण काय करू? इकडनं I1 दाखवू, इकडनं I2 असं काहीतरी दाखव ना आपण. अरे आर यू अंडरस्टँडिंग? समजा इकडनं I1 म्हणू, इकडनं I1 आला बेटा, प्लीज नीट लक्ष दे. इकडनं I2 आला, आपण हे 6 व्होल्ट इथं लिहितो. बेटा समजा इथून I2 आला, इकडनं I1 आला, इकडनं I2 आला. जरा बोल्ड करतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे बेटा? वेर अज्युमिंग इकडनं I1 आला, इकडनं I2 आला, दोघांचं मिलन झालं, एक अनोखा संगम झाला दोघांचा. सो बेटा ऍट दिस जंक्शन इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. इनकमिंग I1 आणि I2 दोन वायर एकमेकाला जोडल्या, काय होईल? हा करंट ऍड होऊन खाली येईल. सो I1 अधिक I2 येईल खाली. बेटा येस ऑर नो? सो इथे I1 अधिक I2 आय हॅव टू शो. क्लिअर आहे बच्चा? I1 अधिक I2. ओके बेटा. सो I1 अधिक I2 हा करंट 1 ओहम मधून जाईल. ओके बेटा. त्यानंतर काय होईल? हे बघ, इनकमिंग मस्ट बी आउट गोईंग. आलेला करंट फुटणार, काही इकडं आणि काही इकडं. तर ह्या लूप मध्ये ह्या बॅटरीचा करंट I1 आहे. सो बच्चा इथे I1 करंटच जाईल ना. ओके, जिचा होता त्याला दिला. ठीक आहे ना, दिल्या घरी सुखी राहा, जिथे होता तिथे जा. हा जो I2 आहे ना इकडच्या ब्रँच मध्ये, इकडच्या लूप मध्ये ऍक्च्युली, अरे सोड नो. सो पुन्हा I2 ज्याचा होता त्याला गेला. क्लिअर आहे बच्चा? I2 इज इट ओके? आला I1 अधिक I2, ज्याचा त्याला गेला. I1 I2 क्लिअर आहे? अच्छा, मग आता बेटा आपण इकडची लूप ट्रेस करू. आपण ही अशी ट्रेस करू ड्रर. ठीक आहे, क्लॉकवाईज. आणि लँटी करू, तसं काही फरक पडत नाही. ठीक आहे ना. चला ह्या लूपला घ्या एकदा एवढी. सो चला इथून सुरू आपण. ओके, 6 व्होल्ट बॅटरी आहे बेटा, +2 मायनस आहे, हाय टू लो. येस ऑर नो? म्हणजे ड्रॉप विल बी देअर, खर्च विल बी देअर. सो मी काय करतो बेटा, -6. पुढे बघ I2, हे बघ इथपर्यंत करंट आहे, पण रेजिस्टर नाहीये, विषय संपला, कट. खाली आलो, I1 अधिक I2 करंट आहे आणि रेजिस्टन्स 1 ओहम आहे. या दोघांचा गुणाकार. मी करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो, म्हणजे मी खर्च करायला चाललोय, म्हणजे माय ड्रॉप विल बी देअर. सो आन्सर विल बी निगेटिव्ह ऑफ I1 अधिक I2 करंट गुणिले रेजिस्टन्स किती आहे बच्चा? 1. आता मी पुढे आलो ह्या पॉइंटला, इथून काय दिसतंय मला? करंट आणि रेजिस्टन्स I2 आणि 3 चा गुणाकार. मी करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललो, म्हणजे मी खर्च करायला चाललोय. माय आन्सर विल बी निगेटिव्ह. सो बच्चा करंट इंटू रेजिस्टन्स I2 इंटू 3, आय विल राईट 3I2. पुढे आलो, ही तर मोकळी वायर आहे, विषय संपला. माय आन्सर विल बी 0. सो बच्चा ब्रॅकेट सोडू आपण. -6 -I1 -I2, कारण 1 ने फरक नाही पडणार. -3I2 इज 0.
सो बच्चा -6 हा -I1 ॲज इट इज, हा -I2 हा -3I2 -1 -3 झाले -4I2 आन्सर विल बी 0. सो या इक्वेशनला जरा नीट लिहू का मी? ह्या दोघांना पलीकडे घेऊन जातो. मग काय होईल I1 अधिक 4I2 आन्सर इज -6. हे बघ -6 इथंच ठेवला. हे निगेटिव्ह दोघं तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झाले. इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. बेटा आता लुक ओव्हर हिअर ॲट धिस लूप. ही जी क्लॉकवाईज घेतली ना मी, ओके. हे बघ बेटा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज ऑल आर सेम. मी आता अँटी क्लॉकवाईज लूप कडे जातो. पुन्हा एक वाक्य लिहून घे नोटबुकच्या टॉपला नोट्स लिहिताना. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं काहीही नाहीये. सर्व धर्म समभाव आहे. मी फक्त आपल्याला कळण्यासाठी आपल्या रेफरन्स करता इथे लिहितो की भाई भाई आय एम टेकिंग अँटी क्लॉकवाईज लूप. ठीक आहे ना? अच्छा. हा बेटा लक्ष दे. कुठून सुरू व्हायचं? कुठूनही सुरू हो बेटा, कुठूनही सुरू हो. चल इथून सुरू आपण डर असं इथून हो, कुठूनही हो, काय अडचण इथून सुरू आपण. ठीक आहे. अच्छा बेटा मी इथून जर का सुरू झालो, व्हॉट आय एम सीइंग I1 अधिक I2 इंटू रेजिस्टन्स 1. पुन्हा एकदा मी खर्च करायला चाललोय, करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय. आन्सर विल बी निगेटिव्ह. सो निगेटिव्ह I1 अधिक I2 इंटू 1. अच्छा मी पुढे चाललोय. पुन्हा एकदा मी करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय. म्हणजे मी खर्च करायला चाललोय. माय आन्सर विल बी निगेटिव्ह. देयर विल बी ड्रॉप. सो बच्चा मायनस I1 इंटू 3 विल बी 3I1. मी थोडं पुढे सरकलो. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दिलासा भेटला मला. बेटा मायनस टर्मिनल टू प्लस टर्मिनल आय विल बी गेनिंग द एनर्जी. ओके. लो टू हाय मला एनर्जी भेटल विल बी 9 व्होल्ट. आणि मी पुढे जाईल कारण इथपर्यंत यायचंय ना मला पुन्हा. हा मग आता 2 गुणिले I1 चा गुणाकार होईल. पुन्हा मी करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे मी खर्च करायला चाललोय. म्हणजे माय आन्सर विल बी निगेटिव्ह. सो बेटा 2I1 आन्सर इज 0. कारण मी इथं जिथं होतो तिथं पोहोचलो. ब्रॅकेट सोडवा. 1 ने फरक नाही पडणार. सो -I1 -I2 -3I1 प्लस 9 -2I1 इज 0. बेटा हा -I1 हा -3I1 हा -2I1 म्हणजे 1 आणि 3 म्हणजे बघ ना -1 -3 -4 -2 -6I1. येस ऑर नो बेटा? खाली I2 एकटाच आहे हा -I2 आणि +9 इक्वल टू 0. याला रिअरेंज करू कारण सम सोडवायचं ना आपल्याला. हे दोघं पलीकडे जाऊन प्लस होतील. सो 6I1 अधिक I2. अरे येस ऑर नो? दोघं जाऊन पुढे प्लस झाले आणि 9 इथंच राहिला. इज माय इक्वेशन नंबर सेकंड. स्क्रीनशॉट घ्या. तर बाळा आपल्याला फर्स्ट आणि हे सेकंड हे 2 इक्वेशन्स सोडवायचे. मग आता कोणाला उडवू बेटा? I1 ला उडू, कोणाला तरी एकाला उडू आपण. हा I1 आहे. मग मला याला कितीने गुणावं लागेल बेटा? 6 ने आणि सबट्रॅक्ट करू सेकंड. सो आय विल राईट 6 इंटू माय इक्वेशन नंबर फर्स्ट जेणेकरून 6I1 होईल आणि मायनस करू इक्वेशन नंबर सेकंड. चला 6 ने 1 ला मल्टिप्लाय केलं. इट विल बी 6I1 प्लस 6 चोक 24I2 इज इक्वल टू -36. सबट्रॅक्ट करायचंय मला इक्वेशन नंबर सेकंड. सो 6I1 प्लस I2 अँड आन्सर इज 9. ठीक आहे बेटा. आता हे सोडवायचं आपल्याला अँड वी हॅव टू लुक फॉर द आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स. 9 नाही. अच्छा अच्छा राईट. याला काहीच नाही केलं आपण सबट्रॅक्ट करतोय. चलो. सो बेटा सबट्रॅक्ट करतोय याचा साइन निगेटिव्ह, याचा साइन निगेटिव्ह, याचा साइन निगेटिव्ह. सो 6I1 मधून 6I1 गेला. 24I2 मधून 1I2 गेला. आला 23I2. -36 -9 काय होईल बेटा? मायनस दोघांची बेरीज 45. ठीक आहे. सो I2 विल बी I will get I2 actually and that I2 will be -45 अपॉन 23. चला हे एक आन्सर भेटलं. याला पुट करू बेटा. कशामध्ये टाकू? तुला जिथं आवडेल तिथं टाक. आपण सेकंड मध्ये टाकू कारण की माझ्याकडे सेकंड अवेलेबल आहे ऑन बोर्ड. अरे हे सेकंड होतं ना आपलं, याच्यामध्ये टाकू आपण. सो बच्चा सेकंड 6I1 प्लस I2 इज ऍक्च्युअली दिस ना बेटा. अरे येस ऑर नो? इज इक्वल टू 9. हे आपलं सेकंड इक्वेशन होतं ना. सोडवा. सो हे मायनस पलीकडे जाऊन प्लस होईल. सो बच्चा 6I1 इज इक्वल टू 9 प्लस 45 अपॉन
23 विल बी, क्रॉस मल्टिप्लाय करा, 9 त्रिक 27, हात चला 2, 9 दुने 18 आणि 2 20 प्लस 45 अपॉन 23. ठीक आहे ना. हा, आता 6i1 इज इक्वल टू 207 आणि 45, 252 अपॉन 23, 252 अपॉन 23, 6 ने भाग जाईल ना, 6 चौक 24 आणि 6 दुने 12. सो बच्चा i1 इज 42 अपॉन 23. आता मला सांगा, 1 ओहम रेजिस्टन्स मधून आपण असा दाखवलाय करंट i1 अधिक i2 आहे. सो आय हॅव टू फाइंड i1 अधिक i2. येस ऑर नो बेटा? i1 अधिक i2 बोल्ड करतो मी. अरे हेच तर काढायचं होतं ना आपल्याला, i1 अधिक i2, अँड वी हॅव टू लुक ऍट दी ऑप्शन्स. ठीक आहे, i1 प्लस i2. सो बाळा, i1 आणि i2 दोन डब्यांची बेरीज केली, i1 इज 42 अपॉन 23 आणि हा 45 अपॉन 23, विच विल बी बेस सेम आहे 23, पण 42 मधून 45 गेले -3. बेटा जादूगार कारखिले हॅज ऑलवेज टोल्ड यू, राऊंड ऑफ करा. 3 8 24, 23 च्या ऐवजी 24 घेतो मी याला. किती घेतो बेटा? 24. ओके, सो अप्रॉक्सिमेटली -1 अपॉन 8. ठीक आहे ना, 3 8 24 -1 अपॉन 8 ला भाग दिला तर -1 अपॉन 8, आन्सर विल बी निगेटिव्ह 0.10 झाले. 8 1 8, 20, 8 दुने 16, 8 त्रिक 24 करतो का? तुम्हाला इथं ऑप्शन मध्ये बघ ना 0.13 1.3 असं दिसतंय. सो माय आन्सर इज -0.13. माय आन्सर इज -0.13. बेटा प्लीज नीट लक्ष दे. मायनसचा अर्थ काय? मी घेतलेली जी डायरेक्शन आहे ती उलटी करा. अरे सर नो, फिजिक्स मध्ये मायनसचा अर्थ काय असतो राव? हे बघ ना, मी अशी खाली घेतली, खालीच्या ऐवजी वरती करा. बेटा प्लीज फोकस ऑन दिस. माझा आन्सर जर का प्लस आला असतं म्हणजे माय डायरेक्शन इज करेक्ट, बट माय आन्सर इज निगेटिव्ह. म्हणजे सम मला काय सांगते की बेटा तू अशी डायरेक्शन घेतली, ऍक्च्युली अशी घ्यायला पाहिजे. येस ऑर नो? म्हणजेच Q2P 0.13, 0.13, 0.13 एम्पियर, Q2P. ए ऑप्शन इज करेक्ट. बेटा look at the 8th question that was asked in JEE Mains 2005. Find out value of current through 2 ohm resistance. 2 ohm resistance हा इथं आहे बेटा, आणि याच्यामधनं करंट किती जाईल सर? घंटा. बिकॉज दिस इज इन द ओपन सर्किट. अरे सर नो, इट इज ओपन, सो नो करंट विल बी देअर. अरे ओपन आहे ना, 2 ओम ओपन आहे ना. हे बघ ना, लूप क्लॉकवाईज घ्या, अँटी क्लॉकवाईज घ्या, ही एक लूप आहे, इथे एक लूप आहे, पण हा विचार ओपन आहे ना, बाहेर करंट जाणारच नाही. अकॉर्डिंग टू KVL, loop must be open, 0 the correct. Yes or no? Conceptual answer will be 0. So beta, have a look at the question from JEE Mains 2015. In the electric network shown when no current flows through 4 ohm resistor, ह्या 4 ohm resistor मधनं करंट जात नाहीये. In the arm EB मध्ये potential difference between the points A and D, हा पॉइंट A आणि हा पॉइंट D मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असेल? स्क्रीनशॉट घ्या एकदा क्वेश्चनचा. घेतला? बाळा मला सांग, दिस इज लिटल लॉजिकल वन. ह्या ब्रांच मधनं करंटच नाही चालला, म्हणजे ही बॅटरी इनऍक्टिव्ह आहे. अरे आर यू अंडरस्टँडिंग? असं यांचं म्हणणं आहे, ह्या ब्रांच मध्ये करंटच नाहीये. सो बेटा यू कॅन ऍक्च्युली इग्नोर, आय विल बी 0. हा, बिंदास याला इग्नोर करा, खर्च नाही काहीच नाही, विषयच नाही. मग बेटा मला सांग, पोटेन्शियल ऍट पॉइंट डी. आता ही जी बॅटरी, ही 3 व्होल्ट बॅटरी आहे. अच्छा, मग बेटा अच्छा, आता 3 व्होल्ट आहे, म्हणजे मला सांग, लुक ओव्हर हियर, प्लस टू मायनस, हायर लोअर, बरं का? हायर, हे बघ ना, हे वायर आहे नुसतंच, म्हणजे दिस सी विल बी ॲट 3 व्होल्ट, दिस बी विल बी ॲट 0 व्होल्ट. ओके, मग बेटा ओव्हर हियर दॅट डी पॉइंट विल बी ऑल्सो ॲट दिस 3 व्होल्ट. ठीक आहे ना? अच्छा, आय एम व्हेरी सॉरी बेटा, I am showing this battery is inactive actually. I am showing the voltage, but I have already told that battery is inactive. I am very sorry. बेटा बॅटरीने जर का करंट द्यायचा आहे, बघ 3 व्होल्ट, बॅटरीने करंट जर का द्यायचा आहे, बॅटरी करंट देणार आहे, तर मग इथं तो फ्लो झालाच असता ना. I is 0. सो बच्चा दिस बॅटरी इज इनऍक्टिव्ह.
बॅटरी इज इनएक्टिव्ह. अरे सॉर नो बेटा, बॅटरी इनएक्टिव्ह आहे म्हणजे देयर विल नो पोटेन्शियल डिफरन्स. इथं पण नाही, इथं पण नो पोटेन्शियल डिफरन्स, हे झिरो पोटेन्शियल नाही का, झिरो पोटेन्शियल. बॅटरी इनएक्टिव्ह आहे, झिरो पोटेन्शियल. तो डी, कारण मला तो ए आणि डी दोघांचं कंपॅरिझन पाहिजे ना. हा झिरो तर हा पण झिरो. अरे नुसतं वायर आहे राव, काहीच विषयच नाही, झिरो. अच्छा, पण बेटा यू आर ऑब्झर्विंग दॅट हिअर इज अ 4 व्होल्ट बॅटरी आणि इकडचं सर्किट तर ऍक्टिव्ह आहे. अरे सॉर नो. सो हा आय जरी झिरो आहे बट दिस 4 व्होल्ट बॅटरी इज ऍक्टिव्ह ओनली. अरे बघ ना बाबा, याच्यातनं करंट जाणार आहे, इकडचं लूप ऍक्टिव्ह आहे नाही का. मग 4 व्होल्ट इथं 0 व्होल्ट आहे, डिफरन्स आला पाहिजे 4, हाय टू लो. हाय टू, हे बघ ना प्लस आणि मायनस, इथं बघ प्लस मायनस, हाय टू लो. हा 0 आहे, तिथं मला -4 व्होल्ट करावं लागेल बीला. किती करावं लागेल बेटा? -4 व्होल्ट. इकडच्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतोय, तिकडे नाही होते, ही लो पिन इनएक्टिव्ह आहे ना 0. मला इथं -4 घ्यावं लागेल, तेव्हा हाय टू लो. बघ ना, हाय वजा लो, वजा करशील तर वजा वजा प्लस होईल, आन्सर विल बी 4 व्होल्ट. ठीक आहे. इथं 9 व्होल्टची बॅटरी आहे बेटा, चा अर्थ प्लस टू मायनस, हायर लोअर, हायर वजा लोअर, उत्तर आलं पाहिजे 9. बरोबर का? म्हणजे हा -4 आहे, तर इथं मला किती टाकावं लागेल बेटा? नीट लक्ष दे. हाय वजा लो, आन्सर आलं पाहिजे 9 व्होल्ट. 9 व्होल्टची बॅटरी आहे ना. हाय माहित नाही मला, मी म्हणू का एक्स वजा लो -4. बेटा yes or no? Answer is 9. So x plus 4, answer is 9. x will be 9 मधून 4 गेले 5. अरे yes or no? So here must be 5 volt at A. 5 volt at A. मग A आणि D दोघांमधला फरक तुम्ही काढा. 5 वजा 0. Answer is 5. अरे are you understanding? So VA minus VD is 5 minus 0. Answer is 5 volt.